काय म्हणता मित्रांनो, तर आज सकाळ सकाळ आवरून निघलेलो गावात. गेलो डायरेक्ट वैभवच्या दुकानावर. तिथे काही स्वप्नील, वैभव, नितीन होते. नितीन चाललेलं कामावर. गेलो आपल्या दुकानावर. आपले आजोबा काम करत होते तिथे. परत वैभवच्या दुकानावर गेलो तर वैभवच्या नवीन घराचं काम चालू आहे. गेल्याच्या नवीन घरी त्यांनी माप वगैरे घेतलं. सगळं काम उरकल्यावर परत गेलो गावात. ते जरा वेळ बसलो, मग काय पाऊस चालू झाला. गेलो परत घरी बसलो जरा वेळ. परत मग लग्नाला जायचं होतं आपल्याला एका. निघालो मग लग्नाकडं. वैभव आला घ्यायला मग रस्त्यात. तर काय मग जाता जाता ओमला पण न्यायचं होतं आपल्या. पण ओमकडे गेलो ना, ओम म्हणला काय मी सध्या नंतर येतो जरा वेळाने. मग गेलो दोघंच आम्ही. आज होतं काय नवरदेवाचं नाचणं चालू होतं. डायरेक्ट मग आत घातली गाडी कार्यालयात. रेवण महाराज भेटले ते तितक्यात. बरीच गर्दी होती. मग काय छत्रपती शिवाजी महाराजांची आरती चालू झाली. आरती वगैरे झाली. मग मंगलाष्टका चालू झाल्या. सगळं उरकल्यानंतर आपलं जेवण वगैरे घेतलं. निघालो लगेच खाली गावात. वैभव म्हणलं घरी सोड मला. सोडलं भाऊनी घरी. आप चालला तो. मग संध्याकाळ झालं म्हणलं एक जणकडे चक्कर आणून यावं. तर आम्ही तिघं चाललो होतो. बारका ओम, मी आणि बाबू. ओम म्हणला मला आरेच चालायची. चालव म्हणलं. पण काही एक दोन वेळा बंद पाडली. नंतर काही लेसानात नेली. बरं झालं शुक्र आला तेच. गेलो जिम मध्ये काय आज दोघच जण होते. तर आधे कोण नाचत होतं काय माहिती. मग जरा बसलो तिथेच. त्यांची जिम वगैरे झाली. लाईट वगैरे बंद केली. निघलो लगेच घराकडे. घरी गेलो. घरी गेले आपल्याला काम सांगितलं. टाकी संपली म्हणली. पण ती टाकी संपलीच नव्हती. आणली मग तरी पण एक टाकी. घरी जाऊस तर ती टाकी संपली. मग काय आपले महेंद्र सिंग भाऊबंदी बाबूंनी घेतली टाकी डायरेक्ट खांद्यावर. आत मग गावात ठेवून ती टाकी गावात ठेवली. घरी चाललोच होत. येडचाळ काय करत होते काय माहिती. ते बसलो जरा. घरनं फोन आला मग जेवायला ये म्हणून. गेलो मग डायरेक्ट जेवायला. जेवण वगैरे केलं. परत पोरांमध्ये गेलो. ऋषी ते दोघच होते आज. दांडे बिंडे घेऊन काय करत होते काय माहिती दोघं. तर सिद्धू काय करत होतं काय माहिती ओमला. तर चालतंय आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.